नमस्कार. माझी आई सोनाली कुलकर्णी म्हणजेच श्री दत्तात्रय अत्रे यांची धाकटी कन्या हिने माहेर असा एक लेख लिहिला आहे, तर त्याचे आज मी वाचन करू इच्छिते. माहेर प्रत्येक स्त्रीला प्रिय असते, त्याप्रमाणे माझ्या मनात माझ्या माहेरच्या प्रत्येक आठवणी अजूनही ताज्या आहेत. माहेर म्हणलं की बालपण आलेच. माझा जन्म तुळजापूरला झाला. 3.5 शक्तिपीठातील हे गाव आणि महत्त्वाचे सांगायचे झाले तर भवानी मातेच्या मंदिराच्या परिसरात राहिल्याने आजूबाजूचे व घरातील वातावरण कायम आध्यात्मिक व संस्कारी असेच अनुभवायला मिळाले. अगदी खेळायला सुद्धा मी माझ्या मैत्रिणीबरोबर भवानी मातेच्या मंदिरात असायचे. रोज दर्शनाला जाणे हा दिनक्रम न ठरताच होत होता. त्यामुळे संस्कार वर्गाला जाण्याची गरज कधीच भासली नाही. हसत खेळत आमच्या बालमनावर संस्कार घडून गेले. माझ्या घरातील वातावरण सतत हसत खेळत असत. दादांना म्हणजे माझ्या वडिलांना व आईला वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे व जे वाचतो ते आपल्या मुलांसमोर मोठ्याने वाचल्याने आमच्या मनावर नकळतपणे ज्ञानाचे बीज रोवले गेले. आपण कसे वागायचे हे आपणच ठरवायचे. त्यामुळे माझे दादा नेहमी म्हणायचे, सुज्ञास न सांगणे. त्यामुळे आमच्या सर्व भावंडांवर कधीच कुठलेही बंधन आई वडिलांनी लादले नाही. परंतु आई वडिलांच्या अनुभवामुळे आणि शिकवणीमुळे आमच्या लक्षात आले की जन्मतः कोणी हुशार नसतो, विचार सारखे नसतात. पण आपल्याला पुढे जायचे असेल तर समोरच्याला दोष न देता त्याचे चांगले गुण आत्मसात करावे व आपल्या सारासार बुद्धीचा वापर करावा व पुढे चालावे, हे मात्र शिकायला मिळाले. आई नेहमी म्हणायची, शब्द हे शस्त्र आहेत, ते जपूनच वापरा. आई दादांचे वागणे, अनुभव, कृती, बोलणे यातूनच आम्हा भावंडांना बालकडू मिळाला व आम्ही सर्वांनी यशस्वी वाटचालीकडे पावले वळवली आणि आमचे आई दादाच नकळतपणे आमचे गुरु बनले. आर्थिक परिस्थिती बेताची होती, तरी पण कुठल्याही इच्छा न मारता हौसमौस करत बालपण आनंदात गेले. दादांना फिरायची आवड प्रचंड असल्यामुळे वर्षातून 2 सहली नातेवाईकांना घेऊन ते करायचे. त्यामुळे आम्हाला भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सगळ्याच ज्ञानाचे शिदोरी मिळाली. कुठल्याही परिस्थितीला न डगमगता हसत खेळत सामोरे जाणे हे मी माझ्या कणखर आईकडून शिकले. वडील आरोग्य खातर असल्यामुळे त्यांच्या सततच बदल्या होत असल्यामुळे आम्हाला बरीच गावे बघायला मिळाली. सध्या माझे घर वैकुंठ भूमी म्हणजे देहुला आहे. माहेरी आई, वडील, भाऊ, भाऊजे आणि भावांची 2 मुले चिन्या पिण्या आहेत. त्यामुळे तिकडे गेल्यावर मला आनंदवनात गेल्यासारखे भासते. माझ्या माहेरच्या अंगणात आहे तुळशी वृंदावन. माझ्या माहेरच्या अंगणात आहे तुळशी वृंदावन. मला भासते जणू ते आनंदवन. ठिपक्यांच्या रांगोळीप्रमाणे जोडली आहेत नाती. ठिपक्यांच्या रांगोळीप्रमाणे जोडली आहेत नाती. म्हणून तिथे आहे सदैव प्रगती. धन्यवाद.